शेतीपासून 30,000. बघा 30,000. आणि या व्यवसायाकडे वळण्याचं कारण आणि खरंच परवडते का, खरी माहिती आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, जनता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी अजमेर सर. प्रेक्षकांना आपला परिचय सांगा. माझं नाव मनोज गोविंद जाधव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. आपल्याकडं कोणत्या कोणत्या प्रकारच्या फुलांची शेती आहे? शेवंती हाय, हम्म. ह्याला हे म्हणते शेवंती, महाग आहे ती बिजली. असं आहे आणि त्यानंतर झेंडू का? आणि ती गुलाब, गुलाब, निशिगंधा, निशिगंध, पारस पारस. इत्यादी शेतीचे फुलं आहेत आपल्याकडे. हो तर ही शेवंती आहे. हो. तर ह्याच्यात कोणते कोणते कलर आहेत आपल्याकडे? आपल्याकडे 2 कलर आहे, चॉकलेटी कलर आणि एक पांढरा कलर. बर बर. तर ह्याच्या बाजूला आहे ते हे कोणतं आहे? हे बिजली आहे. बिजली आहे. हा. तर ह्या दोन्हीचा फरक वेगवेगळा आहे आणि मागणी जास्त आहे त्याची. मागणी आहे. बर. आणि भाव काय लागतो ह्या दोन्ही फुलांना? एक 100 रुपयाला शेवंतीचा पुडा जातो, 1 किलोचा पॅकिंग. पॅकिंगच कॅरी बॅग मध्ये करावं लागतं का? ते पुडाच असते पॅकिंग. बर. हा. आणि त्याचा बिजलीची बी आता पॅकिंग चालू आहे. हे बिजली का? हा. तर हे रोप किती रुपयाला एक मिळतं आपल्याला लावायचं म्हटलं? आपल्याला आता 4 रुपयाला 1 रोप भेटते. 4 रुपयाला एक रोप. हो. आणि किती दिवस चालतं हे पीक? एक 2 महिने. 2 महिने चालतंय. हो. 2 महिन्यानंतर हे काढून टाकायचं काढून आणि दुसरं टाकायचं, लावायचं. दुसरं लावायचं. बर. आणि एक रोप किती बाय किती अंतरावर लावावं लागते? 2.5 फुटावर बी लावलं तर चालतंय. रुंदी 2.5 आणि दोघांमध्ये 2.5 फूट बी जमतंय. 2 फूट 1 फूट जमतंय. 2.5 बाय 3 वर बी 2.5 जमतंय. बाय 3 वर जमतंय. तर आता किती दिवसानं हे आपली चालू आहे ह्याची बिजलीची लागवड? आपली सरासरी 8 वर्षाचा. 8 वर्ष बिजलीची लागवड आहे. हो. आणि किती रुपयाला जातंय पुढे कमीत कमी? 100. मागणी वाढली. कमीत कमी किती भाव मिळाला आपल्याला एकदम कमी, ज्या दिवशी समजा मार्केट डाऊन आहे त्या दिवशी? 50. आणि जास्तीत जास्त म्हणलं तर 100 पर्यंत आपल्याला भाव लागलेला आहे. मग आता आपल्याला हे 2-4 प्रकारचे फुल आहेत, मग याच्यामध्ये ज्याला जास्त भाव आहे ते पीक वाढवायचं गरज आहे का नाही? गरज आहे. बर. आणि किती महिना पडतो आपल्याला फुलाच्या शेतीपासून? एक आपण सरासरी 40,000 रुपये महिना धरून चालायचा. बर. 30,000 ते 40,000 रुपये महिना. आपण जसं मागा म्हणलो की फुलांची शेती ताजा पैसा जर महिन्याला पाहिजे असेल तर आपल्याला हे विकणं आणि ह्याच्यासाठी विविध फुलं जसं मार्केटला मागणी आहे तशी करून 30,000-40,000 रुपये महिना मिळतो. बर. आणि याचे फुलं किंवा त्या दुसऱ्या पिकाचे फुलं आहेत ह्याच्यामध्ये दोघांची मागणी सारखी सतत राहते का नाही? तसं काय नाही. पांढऱ्या मालाची जास्तीच राहते. पांढऱ्या मालाची जास्तीत जास्त आहे. आणि पाठीमाग आता फुलं लागलेली, तर आता हे किती दिवसाला तोडणी होती ह्याची? 2 दिवसाला 2 दिवसाला. आणि ह्याला एकाच झाडाला कळ्या अशा लागतच राहतात का? लागत. बर. आणि हे 2-3 महिने चालते का पीक? 2च महिने? 3 महिने चालतंय. गारव्याच्या दिवसात 2 महिने फुल निघत आहे म्हणायचं. बर बर. आणि दररोज ह्याची कटिंग करावंच लागते? त्याची ती फुलं तोडावंच लागते. तर. आणि हे जे कळे आहेत ते ह्याला मग सारखं काय फवारणी वगैरे खराब होऊ शकते का, रोगराई? नाही ना, होऊ शकतंय ना. हम्म. 15 दिवसाला फवारणी करावं लागते. 15 दिवसाला फवारणी करावी लागते. आता ह्याची पूर्ण कटाई झालेलीच आहे. हो. किती दिवस झाले ह्याला लावून? तरी 2 महिन्याच्या घरात आलंय की. तरी बी फुलं आणखीन चालूच आहेत लागायला? कळ्या चालूच आहेत लावायला? ते पावसानं म्हणजे मिरगाला लावलेलं आहे आपण. ते आडव्या सरी असल्यामुळं ते पाणी लागलं, त्याच्यामुळे जरा थोडं ते लॉस मध्ये गेले. बर. तर आता बिजली आणि निशिगंधा, त्यानंतर पारस आणि हे जे दुसरं आहे ते शेवंती. तर सगळ्यात जास्त मार्केटला कोणत्या फुलाची मागणी आहे? निशिगंध का? का त्याचा सुगंध जास्त येतो म्हणून का दुसरं काही कारण? गजऱ्यामध्ये हे लागतं म्हणून? आपल्या गजरेमध्ये लागतंय, त्याचा वास येतो. हे शेवंती चालते हारामध्ये. शेवंती हारामध्ये. मग झेंडूच्या तुलनेमध्ये जे पिवळा झेंडू जास्त चालतंय का लाल मार्केटला? पिवळा जास्त चालतंय का? मग झेंडूची परवडते का हे बाकीचे फुलं परवडतात? सगळंच परवडतंय. सगळेच उली राहू द्यावं असं लागतंय का? सगळं लय. आता कुणी काय करतंय, थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगतो. कुणी 4 एकर झेंडू करतंय, 5 एकर करतंय. त्याच्यामध्ये ती शेतकरी लॉस मध्ये जाते. सगळेच राहू द्यायचे, पण ओली राहू द्यायचे. एक अर्धा एकरच लावा तुम्ही, पण सगळे पिकं राहू द्या. आणि शेतकऱ्याला एक सांगतो मी, एकदा शेतकऱ्यानं ते बघितलं कुणाचं, त्यानं 4 एकर लावला की मी 10 एकर लावतो, पण ते उपयोग नाही. केव्हा मार्केट त्याला राहतंय नाही राहतंय, त्याच्यामुळे शेतकरी लॉस मध्ये जातो. म्हणून आपलं थोडी थोडी शेती केलेली परवडते.
ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही मिरच्या पण लावल्या आहेत आणि मिरच्याला खूप जास्त एका झाडाला मिरच्या लागलेल्या आहेत. मग आंतरपीक घ्यायला जमतंय का फुलाच्या शेतीत? जमतंय ना, ते आपल्या घरी खाण्यासाठी लावलेले आहेत हा. आपण. लय जास्त माल लागलाय त्याला, लिमिट पेक्षा हा. जास्त. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये पुन्हा पत्ताकोबी, फुलकोबी पण लावलेला आहे. हो, जमतंय का फुलाच्या शेतीत लावायला? काय अडचण नाही, काहीच अडचण नाही. काय अडचण नाही. बर बर, ठीक आहे. आणि आता त्या ठिकाणी आपला एक झेंडूचा बाग संपलेला आहे. आता आणखीन दुसरं लागवाय चालूच आहे का? हो, चालूच आहे. आता रोप आलंय, हम्म, आता उद्यापासून चालू करायची लागवड. बर बर. किती आता कोणता कलरचा लावलेला आहे? पिवळा आणि लाल. दोन्ही कलर हा, लावलेले? दोन्ही बी. बर. लाल आहे हम्म, 500 हम्म. आणि पिवळा आहे 1000. बर. झेंडूचं किती महिने चालतं पीक? 3 महिने निघत. 3 महिन्यांनी निघत आहे. हम्म. आणि त्याला कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती भाव लागतंय आतापर्यंत तुमचा अनुभव? आतापर्यंत एक 10 किलो 500 रुपयापर्यंत चालते. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे 10 किलोची बॅग 500 पर्यंत 500 पर्यंत, असं किलोवर नाही का जात? नाही, किलोवरची मागणी नाही त्याला. हं. ते पिशव्या भरावं 5 लागेल. किलोची बॅग असते. हम्म. कमी जास्तीला 200-250 रुपयाला बॅग जाते हा झेंडूची. हा हा. कमीत कमी 100 रुपयापर्यंत जाते. हम्म, हम्म, हम्म. किंवा 50 रुपयाला जाते. 5 किलोची? हा, बर. हा. आणि जास्तीत जास्त 200-250 पर्यंत जाते? हा, बर. 500 पर्यंत 500 जाऊ पर्यंत बी शकता. जाते का? ठीक आहे. आणि हे जे आपलं पीक आहे, हे कोणतं पीक म्हणलं हे आपण? कोंबडा कोंबडा. हा. तर ह्या काही कोंबडा पीक आहे, म्हणजे फुल आहे, याला क्रॉप्सच आपण म्हणतात. आणि फुलांच्या हारांमध्ये सजावटसाठी गुलाबाला एक पर्याय म्हणून हे वापरलं जाते. हे कसं आहे, ह्याचं रोप मिळतंय का काय मिळतंय? त्याचं इथंच रोप आहे. हम्म. ते खालून त्याला इथं रोप येतंय. हम्म, हम्म. आपलं कोरडूच्या बिया बिया, हा बियासारख्या हा बिया येतात, हा ते हा टाकायचं. हा. ते येतंय. डायरेक्ट येतंय. हम्म. आणि ह्याचं कसं किलोवर असतं का पॅकिंगवरच? ते गुत्तच असतं. हे बारके ढिगारे ढिगारे घालायचे. लावायचे. हा. किलोची अर्धा किलोची बर ढिगारे बर, लावायचे. ठीक आहे. आणि हे सगळा माल तुम्ही लातूरला नेऊनच विकतात? हो, लातूर. बर. इथं जवळपास अंबाजोगाई की नाही, इथं नाही का नाही, मार्केट? मार्केटच नाही. सगळ्यात जास्त मोठं मार्केट लातूरलाच आहे. लातूर. ठीक आहे. तर एकंदरीत आपण बिजली आणि हे शेवंती फुलाची या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आपण आता पुढच्या टप्प्यामध्ये गुलाबाची माहिती घेऊया. धन्यवाद.